जे वैष्णव कम्युनिटी आहे ते वैकुंठातले येतं. जे शब्द आहेत वैकुंठ शब्द कोणते? भगवंताचं नाव हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. म्हणजे हे वैकुंठाचे शब्द. वैकुंठाचे दुसरे शब्द कोणते? श्रीमद भागवतम आहे. दुसरं हरिजन हा शब्द तुम्ही ऐकला असेल, तो त्याचा बदनाम केला त्या हरिजन शब्दाचा. पण ओरिजिनल हरिजन म्हणजे आपण वैष्णव कम्युनिटी यांच्या संगत राहता तर हरीला प्रिय होता. म्हणून भक्ती ठाकूर महाराज म्हणतात, तुम्ही तुमचा संघ किंवा तुमचे शब्द हे तुमचं फ्युचर असणार आहे. वैकुंठ शब्द विचारता, वैकुंठ लोकांसोबत राहता, वैकुंठ कार्य. आता वैकुंठ कार्य काय म्हणजे? जे भगवंताच्या धामा जाऊन ती सेवा करायची, तीच सेवा आपला गुरु शिष्य परंपरेच्या कृपेनं, भगवंत प्रपादांच्या कृपेनं आर्चे विग्रहांची सेवा, भोग लावणं, त्यांना शृंगार करणं, त्यांचं चिंतन मनन करणं, हे वैकुंठाचा भाव आहे. वैकुंठात असं नाही की कोणत्याही जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर बनतो, आयुक्त बनतो, ते रस्त्यावरला असं कोणाला धरून नाही बसवत, चल रे बाबा पद खाली येऊन बस. तो IAS किंवा IPS अधिकारी जेव्हा त्या लेवलचा बनतो, एज्युकेशन घेऊन ट्रेनिंग घेऊन बनतो, तेव्हा त्या पदावर बसवल्या जात आहे. त्याच प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये वैकुंठात जायचं असेल तर वैकुंठाची सगळी प्रॅक्टिस इथं जर तुम्ही करता, परिपूर्ण केल्यानंतर ती प्रॅक्टिस, ती नॉलेज आणि ती प्रॅक्टिस करता, तर वैकुंठामध्ये ते प्रवेश भेटतो. असं नाही की चला मी 2 पुस्तक वाचले आणि मी कलेक्टर झालो. अरे भौतिक जगामध्ये एक पद प्राप्त करायचे असेल तर खूप मेहनत करावं लागते. तर वैकुंठात जाण्यासाठी किती प्रयत्न करावं लागतात. कारण बरेच वेळा लोक भक्ती ऐकतात ना, एक माळा केली की सगळे पाप नष्ट होतात. पण कोणती एक माळा माहिती आहे का? एक माळा कोणती? आचार्य मानतात भाऊ पहिल्यांदा दाखवतात, गांजर दाखवला जातं लोकांना, ये भाऊ तू पहिला इकडे आतमध्ये, प्रसाद खाल्ला तरी उद्धार होतो. पण प्रसाद खाताना तुझी चेतना आहे का? पहिले बघतो माझ्या मेनू मध्ये गुलाबजाम मला एकच कमी भेटला, म्हणजे तू प्रसादाला नाही बघत, तू मेनूला बघतो. आपली चेतना नाही का अजून मटेरियल टाईप मध्येच अटकल्यामुळं ते नाहीये. जसं एक आचार्य सांगतात, मी कथेकडे येणार आहे. आचार्य सांगतात एक दगड फोडणारा व्यक्ती होता आणि तो खूप वेळा फटका मारल्यानंतर शेवटच्या 18 किंवा 19 फटक्याला दगड फुटला. तर माझा प्रश्न असा आहे, 19 फटक्यानं दगड फुटला का पहिल्या 18 फटक्यानं दगड फुटला? हा, किती लोकांना वाटतं 18 फटक्यानं फुटलाय? 18. आणि किती लोकांना वाटतं 19 फटक्यानं फुटलाय? जेव्हा तुम्ही 18 वेळा फटके मारता तेव्हा 19 फटक्यानं तो दगड फुटल. त्याच प्रकारे आता जर 18 वेळा आपलं भक्ती करता, म्हणजे जप करता, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, तेव्हा 19 फटका कधी बसेल? जेव्हा मृत्यू येईल ना तेव्हा तो फटका बसेल. काही लोक लय हुशार आहेत, प्रभूजी आजा मिळले आमचं रोल मॉडेल आहे. म्हणून काय रे गौरव प्रभू सांगतात ना मंदिरात बी आम्हाला म्हणून कस काय जीवन म्हणून मजा केली, भाऊ शेवटी भगवत धामात गेला. काय जीवनभर मजा केली, ऐश केली आणि शेवटी भगवत धामात गेला. आपल्याला तसं करायचंय. मला भाऊ त्याने लय बिल पे केलेले, तू आहे का तयार तेवढा? मुद्दा असा आहे की ती शेवटची, ती लास्ट मोमेंट आपल्याला भगवंताला प्राप्त करण्यासाठी करावं लागेल. आणि जोपर्यंत आपण ते करणार नाहीत तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये ते सक्सेस प्राप्त होणार नाही. म्हणून सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे, लाईफमध्ये सिरियस व्हा. कोणता मोमेंट, कोणती सिच्युएशन आणि कोणते क्षण कधी केव्हा काय येऊ शकेल काही माहीत नाही. लिटरली सांगतो, तो मुलगा एवढा एज्युकेटेड होता, एवढा मॅच्युअर्ड होता, सगळे सद्गुण होते त्याच्यामध्ये, पण प्रकृतीच्या नियमानं त्याची भौतिक जगाची एकही गोष्ट नाही का काही कामाला नाही आली नाही. मृत्यूने नाही काय मिनिटात घेऊन गेला. तर त्यावेळेस एक विचार आला माझ्या मनामध्ये, का रे आपण आपला बी नंबर कधी कधी असा येऊ शकेल. बरं मी माझ्या जीवनामध्ये आता हे प्रवचन मी तुम्हाला देत नाही, हे प्रवचन माझ्यासाठी. तुम्हाला करायचं नाही करायचं हे तुम्ही ठरवा, हे ज्याचा त्याचा संबंध आहे.
माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी मी एक ठरवलंय की प्रत्येक मोमेंट जेवढं आपल्याला करता येईल आध्यात्मिक जीवनामध्ये ते सिरियसली आणि सिन्सिअरली केलं तर माझा फायदा होईल, दुसरं कोणाला फायदा होणार नाही. कारण मी जेवण केलं तर माझंच पोट भरणार आहे, तुम्ही जेवण केलं तुमचे पोट भरणार. तसं अध्यात्म म्हणजे स्वार्थ आहे आणि दुसऱ्याला प्रेरणा देणं हे आपलं काम आहे. तर हे कार्यक्रम कशासाठी आहेत? जे आपल्या बॅटरी डिस्चार्ज झालेल्या असतात ना, ऑफिसमध्ये जाऊन, जॉबच्या ठिकाणी जाऊन किंवा परिवारामध्ये राहून फंक्शन्स अटेंड करून कधी कधी असं वाटतं आपल्याला की अरे आपण चुकीच्या लोकांमध्ये गेलो, असं वाटत नाही का? हरे कृष्णामध्ये जाऊन चूक तर नाही केली. किती लोक एन्जॉय करतात, भारी भारी गाड्यामध्ये, घरी त्यांच्या गाड्या सोनं घालून येतात, किती सुंदर जीवन जगतात. आणि आम्हाला पहिला प्रश्न पडतो की हरे कृष्णामध्ये आणलं कोण पहिले, तो कोण आहे, त्याला शोध द्या पहिले. पहिल्यांदा तर लय पार काय म्हणतात ना, या प्रभूजी, या माताजी, प्रसादाचे पाकिट, हार, ये भाऊ आतमध्ये ये. आणि नंतर हळूहळू मग त्याचे ओरिजिनल स्वभाव पडतात. शिक्षाष्टपूर्ण आहे, ब्रजविहारी पूर्ण. 2-3 दिवसापूर्वी एक वाक्य खूप सुंदर सांगितलं आमच्या ब्रह्मचर्य क्लासमध्ये. प्रभूजी म्हटले ख्रिश्चन मिशनरी आणि इस्कॉन मधला फरक काय? मी आमच्या नरेंद्र कृष्ण सोबत पण शेअर केलं. ते म्हणले फरक काहीच नाही, एकच फरक आहे. ते म्हणले ख्रिश्चन मिशनरीमध्ये माणसावर खूप प्रेम करतात आणि प्राण्याला मारून खातात. ते काय करतात? माणसावर एवढं प्रेम करतात, त्यांच्यासारखं कोणी प्रेम, एवढे गोड बोलतात, बापरे. तुम्ही चर्चमध्ये जा, हां, एकदम गोड बोलतात आणि बाहेर प्राण्याला खातात. आणि इस्कॉनमध्ये उलट आहे, किड्या मुंग्यांना मारत नाहीत, जीवजंतूला असं सांभाळून राहतात. अरे याला त्याची प्राण्यांना, पशु पक्षी, जीवजंतूला त्रास अजिबात देत नाही. पण भक्त कम्युनिटीमध्ये आले ते काय करतात? भांडण केल्याशिवाय राहत नाही. त्याचा जिवेरे स्वरूप बाहेर येऊन जात आहे. हा फरक आहे. आता मला त्या मुद्द्यावर जायचं नाही. मुद्दा असा आहे की जी कम्युनिटी भेटलेली आहे आपल्याला, जी वैष्णव कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीमध्ये आपण नाही का जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे. की माझी कृष्ण चेतना, माझी कृष्ण भक्ती मी कशी जागृत केली पाहिजे. आणि जेव्हा ती कशी होईल तर भगवंत त्यांच्या लीला श्रवण करून, त्यांचं गायन करून, मनन करून, चिंतन करून. मध्यंतरी मी असं एक दिवस बसलो होतो, म्हणजे यार वैष्णव सॉन्ग बुक्स नाही का रीड करत होतो. म्हणजे पिक्चरचे गाणे लगेच पाठ होत आहे. रिलेटिव्ह स्टेशन आल्यानंतर एक गाणं मला लगेच पाठ झालं. पण वैष्णव सांगितलं की 2 घंटे जरी तरी पाठ होत नाही. असं का? आज तुम्हाला लोकांना प्रश्न पडला का? मला पडला, तुम्हाला पडला असेल का नाही माहित नाही. एक जण तर म्हणला प्रभूजी किशोरदाचे काय गाणे, तुम्हाला काय सांगू, मोहम्मद रफी, किशोरदा, मुकेश, लता दीदी. आणि तो एवढा भारी आहे. जसं मी त्याच्या गाडीमध्ये बदलावलं की हरे कृष्ण महामंत्र, आणि जसं मी खाली उतरलं की भाऊ समोरीनं लागून जात आणि ते ऐकलं खिडकीतून. कशा मुद्दा निघाला असं? महत्वाचं कृष्ण चेतना आणि ती भगवंताच्या श्रवण कीर्तनातून. आजचा माझा प्रवचनाचा विषय असणार आहे की भगवंत आपल्या भक्तांसोबत आदान प्रदान कसे करतात. आणि हे कधी करतात? जेव्हा भक्त प्रामाणिकपणे भक्ती करतो, आपलं सर्वस्व काही समर्पण देतो, बलिदान देतो, त्याग करतो, भक्ती करतो प्रामाणिकपणे, अशा भक्तांसोबत भगवंत काय करतात? आदान प्रदान करतात. आणि ह्या काही आजच्या जमान्यामध्ये सुद्धा भगवंत आपल्या भक्तासोबत आदान प्रदान करतात. जसं तुम्ही जळगावमध्ये निमखेडी म्हणून गाव ऐकलं असेल, तिथे जगन्नाथजींचे विग्रह आहेत. तर तिथे आज पण एवढेच विग्रह आहेत, जास्त मोठे नाहीत, एवढेच विग्रह आहेत. पण ते भक्तासोबत आदान प्रदान करतात. का बरं? ते भक्तांच्या हृदयामध्ये एकच भाव आहे, सरळ आहेत, खेडेगावचे येतात. सकाळी ते 4:30ला येतात, मंगल आरती अटेंड करतात, त्याच्यानंतर बसून जप करतात, एक भागवतावर श्लोक वाचतात आणि सकाळी 7:30-8ला शेतामध्ये कामाला निघून जातात. आणि एक झोपडी आहे गवताची, याच्यापेक्षा छोटी झोपडी असेल, त्या झोपडीमध्ये रोज मॉर्निंग प्रोग्राम करतात. आणि जगाने जिला भोग काय लावतात?
भाकरी आणि भाजी, कधी कधी ठेसा, तेवढा टिफिनमध्ये शेतामध्ये. आणि ती जी झोपडी आहे ती कुठे आहे? गावात नाही, ती झोपडी मळ्यामध्ये आहे. काय तो जो भक्त शेतात कामाला जातो तर जाता जाता टिफिन भरून घेऊन येतो, भगवान जगन्नाथजीला भोग लावतो आणि तसाच पुढे तो शेताला कामाला जातो. दिवसभर शेतात काम करतात भाजी भाकरी खाऊन, आणि संध्याकाळी पुन्हा येतात, आरती करतात, भागवतम रीडिंग करतात, आणि पुन्हा तिथंच झोपताना सकाळी थंड पाणी आंघोळ करून ते करतात. खाली त्यांची मुलं किंवा त्यांच्या माताजी किंवा घरातले मेंबर्स त्यांना टिफिन आणून देतात. किती? 25 ते 40 भक्त. तर अशा भक्तांसोबत, कारण त्या भक्तांचं हृदय कसं सरळ आहे आणि प्रामाणिक करतात, त्याच्यामुळे भगवंत सुद्धा त्यांच्याशी आदान प्रदान करतात. मग प्रश्न असा आहे की भगवंत त्यांच्यासोबत आदान प्रदान करतायत, माझ्यासोबत आदान प्रदान का करत नाहीत? म्हणजे मी भक्तीमध्ये मी कुठं कमी पडतो का? सेवेमध्ये मी कुठं कमी पडतो का? का माझ्या हृदयाचे अनर्थ मला ते करू देत नाही किंवा माझ्याशी ते बाधा आणतायत? याला कुठंतरी आपण स्वतःला आत्मपरीक्षण केलं पाहिजे. याचा अर्थ हे नाही की भगवंतांना आदान प्रदान केलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे की आपण आपल्या भक्तीमध्ये कुठंतरी आपल्याला तो रिअलायझेशन झालं पाहिजे. नाही तर कधी कधी जसं तुमच्या भौतिक जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचं प्रमोशन्स होतात, तसं भक्तीमध्ये पहिल्यांदा प्रमोशन्स काय? बुवा आला भक्तिशास्त्री कर, IDC कर, मग हरिनाम दीक्षा, मग ब्राह्मण दीक्षा, नंतर पुढे काय? मग कधी कधी लोक म्हणतात प्रभूजी एवढा जप माळ केला, भगवंत काय ऐकतात का नाही माझं? काही व्यवहार करतात का नाही? मग त्या लेवलला, त्या सिच्युएशनला आपली भक्ती, आपली शुद्धता आणि आपली सेवा ही भगवंताला आकर्षित करते, बाकी कोणती गोष्ट करत नाही. तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतो? एका काळानंतर, कारण आम्ही प्रीचर लोक हातबोल होऊन जातो काही काळानंतर. बाबा पहिल्यांदा लहान बाळ असतो, चल बाबा तुला चॉकलेट देतो, बिस्किट देतो, ये तू. इस्कॉनमध्ये पहिल्यांदा रबडे देतात, मग प्रसाद देतात, मग खिचडी खाऊ घालतात, त्याला खिचडी खूप आवडते, नंतर तीच खिचडीला कंटाळतो. ये भाऊ आज चांगला मेनू आहे, आज भिशी बेळ भात बनवला आहे, आज नाही का समोसे चाट बनवले, ये तू. कधीपर्यंत तू आतमध्ये येऊस तर, नंतर मग काही नाही. पण एक काळानंतर माणसाची जी बुद्धी आहे ना ती आपोआप खाली होऊन जाते. म्हणून अशा वेळेस आपण जी भक्ती आहे, आपली जी साधना आहे ती आपल्याला कुठेतरी करावं. आणि इस्कॉनचा रेशो काय राहिला माहिती आहे का? आजकाल तुम्हाला विश्वास येणार नाही, इस्कॉनमध्ये प्रत्येक भक्ताचा रेशो 8 ते 9 वर्ष झालेले आहेत. 9 वर्षानंतर सगळे भक्त, जुने भक्त गायब होत चाललेले आहेत आणि नवीन चेहरे दिसतात तुम्हाला. बघा मंदिरामध्ये, सत्संगाला बघा, भागवतमला बघा, वेनिस्डे क्लासला बघा, सगळे चेहरे. आणि मला तीच भीती वाटत चालली आता दिवसेंदिवस, कारण की भागवतमला किंवा वेनिस्डे क्लासला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला आता झालं ना, सगळं प्राप्त झालं. मला एकाने विचारलं काय रे बाबा कोणी आलं नाही? म्हणलं अरे प्रभूजी गरज नाही त्यांना. म्हणलं का? 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद त्यांच्या डोक्यातच एवढे पाठ झाले की आपलं प्रवचन ऐकतात कशाला ते? की कोण येत नाही? ज्यांना हे सगळं नॉलेज रिअलायझेशन झाले तेच येत नाही. आपल्यासारखे बद्ध जीवन यावं लागतं आणि करावं लागतंय. आज काही मी ठोकणार नाही, काळजी करू नका, मी त्या मूडमध्ये नाही. मला एकच मुद्दा आहे की हे कार्यक्रम सिरियसली घ्या. कालच्या मित्रावरून मी थोडंसं अलर्ट झालोय. तुम्ही संसारात आहे, तुम्हाला ते संसार करावं लागतं, त्याची पर्याय नाही. आणि भगवंत आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कृपा प्रदान करताय, कारण तुम्ही शारीरिक, मानसिक, पारिवारिक, फायनान्शियल एवढे ठोकपीट केले जातात. जगन्नाथजी म्हणतात चल बेटे बहुत कितना रूल आएगा मुझे और कितना रूल आएगा, चल मैं तेरे को कृपा देता. आणि आम्हाला बेटा तू बहुत कम्फर्ट झोन में रहता है बाद में. तर असं म्हणून एका प्रत्येक व्यक्तीनं भगवंताची आदान प्रदान आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. तर आज भगवान जगन्नाथजींचा 3रा वाढदिवस आहे. त्यांचे वाढदिवस होत राहतील, ते होणारच आहे, कारण भगवंताचे जन्मकर्म दिव्य आहेत, शाश्वत काळामध्ये येतात. आता मध्यंतरी मी जगन्नाथपुरीला गेलो होतो, तर त्यावेळेस तिथले जे पंडा आहेत त्यांच्याशी भेटलो मी. बोले प्रभु जी कोई एक बार जगन्नाथ जी को आता है, जगन्नाथपुरी में या जगन्नाथ जी का दर्शन करता है, फिर इस जगत में आता नहीं हो, आपका टिकट फिक्स हो गया है,
बोले प्रभु जी आप बोल रहे तो हो जाएगा पता नाही, कारण आपली चेतना आपल्याला माहिती आहे काय. तर त्यासाठी आज माझा जो विषय असणार आहे त्या सगळ्यांना हात जोडा आणि प्रार्थना. नीलाचल निवासाय निताय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यम जगन्नाथाय ते नमः. नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यो जगन्नाथाय ते नमः. नीलाचलाय निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यम जगन्नाथाय ते नमः. तर हा जगन्नाथ बलदेव सुभद्राचा प्रार्थना मंत्र आहे. आज विशेष करून भगवंताचे एक अन्य भक्त रघुनाथ, हे रघुदास किंवा त्यांना रघुनाथ म्हटलं जाते. ते भगवान जगन्नाथासाठी अतिशय सुंदर सुंदर हार पुष्पांचे घेऊन आले होते. ही घटना 100-125 वर्षापूर्वीची जगन्नाथपुरी मधली आहे. आणि ते सुंदर हार घेऊन संध्याकाळी बडा शृंगार असतो. बडा शृंगार म्हणजे काय, बाकीच्या मंदिरामध्ये भगवंताला दिवसा हार घातला जातात डेला, आणि जगन्नाथपुरीला भगवंत दिवसा जास्त हार घालत नाही, रात्री फुलामध्ये झोपतात, त्यांना बडा शृंगार म्हटला जातो. आणि ह्या रघुनाथासला वाटलं की आज मी जगन्नाथजीला सुंदर माझे स्वतःचे हार बनवून नाही की मी भगवान जगन्नाथजीला अर्पण करेल. म्हणून त्यांनी काय केलं, सुंदर फुलं बगीच्यामधले जमा केले आणि केळीचा जो धागा असतो, केळीचा धागा कसा, त्याचं जे बोंड असतं त्याच्यातून धागा निर्माण केला जातो. आज मी तुम्ही साऊथ इंडियामध्ये जाता तर ते केळीच्या धाग्यापासूनच बनवतात. म्हणून त्यांनी सुंदर सुंदर हार बनवले आणि संध्याकाळी त्या पंडाकडे दिले, पुजाऱ्याकडे दिले आणि सांगितलं की जे हार आहेत ते भगवान जगन्नाथजीला अर्पण करा तुम्ही. तर ते पंडा अरे म्हटले हार चालत नाही, तर भगवान जगन्नाथजीला जे केळ्याचा धागा आहे तो चालत नाही, हे उपयोगाचं नाही, तो घेऊन जा वापस. पंडा असं म्हणून नाही का रघुनाथदासला काढून दिलं किंवा बाहेर निघून दिलं. आणि मग इकडे जे पंडा, जे महापात्रा मेन हेड पुजारी होते, ते भगवान जगन्नाथजींचा बडा शृंगार करीत होते. करीत असताना त्याच्या अंगावरला अंगवस्त्र सारखं सारखं खाली पडत होते. सुंदर सुंदर फुलांच्या हार, सुंदर सुंदर फुलं हे सगळे गळून पडत होते. त्यावेळेस जे महापात्रा मेन पुजारी असतात ते विचार करतायत की आम्ही एवढा प्रयत्न करतोय पण जगन्नाथजींचा आज बडा शृंगार होत नाही, याचं कारण काय, आमच्याकडून काही अपराध झाला का किंवा आम्ही सेवेमध्ये कुठं कमी पडलोत का, ह्या गोष्टीचं ते आत्मपरीक्षण करू आले. आपली चूक कळणार कशी. तर त्यावेळेस जे मेन महापात्रा होते त्यांनी उपवास धरला आणि रात्री भगवान जगन्नाथजीचं जे श्री मंदिर आहे तिथे ते झोपले. म्हणले मी साक्षात जगन्नाथजीलाच विचारेन की आज भगवंता तुम्ही शृंगार का करत नाहीत. आणि हे जे महापात्रा, जे महापंडा होते ते झोपल्यानंतर जगन्नाथजी आले आणि आल्यानंतर जगन्नाथजी म्हटले की जो माझा अनन्य भाव भक्त आहे, भक्तवत्सल रघुनाथ आहे, तो एवढा माझ्यावर प्रेम करतो आणि त्याने सुंदर फुलांच्या माळा मला अर्पण करण्यासाठी दिल्या आणि तुम्ही त्या धिक्कारल्या, त्या अर्पण नाही केला, ह्याच गोष्टीचं मला दुःख झालंय. जर बडा शृंगार तुम्हाला करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही काय करा, रघुनाथदासकडे जा, त्याची माफी मागा आणि त्याच्याकडून जे सुंदर पुष्पांचे हार बनवलेले ते घेऊन या. जेव्हा ते फूल अर्पण, ते हार आणि ते पुष्प तुम्ही अर्पण करता तेव्हाच मी ते स्वीकार करेल. असं भगवान जगन्नाथजीने त्या महापात्रा जे पंडा आहे त्यांच्या स्वप्नामध्ये सांगितलं. हा पंडा उठला, घाबरला, अरे जगन्नाथजींचा असा आदेश आहे. सगळे पंडा गेले, शोधत होते जगन्नाथपुरीमध्ये रघुनाथदास कुठे, रघुनाथ कुठे, रघुनाथ कुठे. आणि मग त्यांना कळलं की रघुनाथ, अरे म्हटले भगवान जगन्नाथजीने जे तू हार बनवलेले आहेत ते हार घेऊन ये. आणि भगवंत त्यांना आधी आणखी सांगितलं, आणखीन भगवान जगन्नाथ सांगितलं की हा जो रघुनाथदास होता
गेल्या 1 दिवसापासून त्याने जेवण नाही केलं, तो सारखा रडतोय आणि तुम्ही त्याचा हार अर्पण करत नाही. ते हार नाही का तुम्ही मला द्या. आणि मग भगवान जगन्नाथजींना असं सांगितल्यानंतर तो पांड्याने ते सगळे हार घेतले आणि भगवान जगन्नाथजीला अर्पण केले. आणि अर्पण केल्यानंतर जगन्नाथजींच्या जे चेहरा हास्य आहे ते पांडाने त्या दिवशी एक अद्भुत पाहिलं आणि पांडाला वाटलं की हा रघुनाथ आहे, कोणी साधारण भक्त नाही आहे, भगवान जगन्नाथजीचा अनन्य भक्त आहे. आणि मग तिथे रघुनाथ असला नाही का, रघुनाथ होते भगवंताचे आदान प्रदान करायचे. आचार्य जे लेखक आहेत आणि भक्तांच्या प्रवचनात सांगितलेले की भगवंताला तुमच्याकडून काही गरज नाही जास्त गोष्टीची, तुम्हाला प्रेमानं तुमच्याकडे जी गोष्ट आहे ती भगवंताला आपण अर्पण केली पाहिजे. खरंच मी माझ्या जीवनामध्ये माझ्या जे ब्लड रिलेशन आहे त्याच्यावर प्रेम करणं, त्याच्यावर स्नेह करणं सोपं असतं, पण माझं भगवंतावर तेवढा स्नेह आणि प्रेम आहे का? आणि तेवढा स्नेह आणि प्रेम असेल तेवढीच आपण प्रेमाने त्याची सेवा करू. जसं तुमच्या मुलांच्या प्रती तुम्ही प्रेमाने सेवा करतात ना, का स्नेह अटॅचमेंट आहे, तसं भगवंताच्या प्रती माझं स्नेह अटॅचमेंट का नाही? आणि ही आसक्ती आणि हे प्रेमच तुम्हाला भगवान जगन्नाथच्या प्रती सेवा करण्यास मजबूर करते. अन्यथा ती नावाला विग्रह मूर्ती बनते घरामध्ये, नाहीतर ती मूर्तीच राहते. पण ही भावना, ही प्रेम, हे स्नेह जेव्हा केलं तर भगवंत तुमच्या भौतिक गोष्टी काही बघत नाहीत, भगवंत तुमच्या हृदयातलं नाही का भाव बघतात. म्हणून आपण भक्तीच्या मार्गामध्ये एक काळानंतर आपली आसक्ती कमी करण्यासाठी मटेरियल लाईफमधून आणि भगवंताच्या करण्यासाठी आपण त्या कार्यामध्ये प्रयत्न केलं पाहिजे जे रघुनाथने केले होते. आणि असं रघुनाथ हळूहळू भगवंताला रोज सुंदर सुंदर फुलं अर्पण करू लागले. एक दिवस बरेच दिवस झाल्यानंतर रघुनाथ खूप आजारी पडला आणि मग रघुदास त्याचं पुढे नाव झालं, महापात्राने त्यांचं नाव रघुदास दिलं. आणि मग हे रघुनाथ एक दिवस भगवान जगन्नाथजीच्या मंदिरामध्ये गेले आणि गेल्यानंतर त्याने भगवान जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा माईला त्या वेगळ्या रूपामध्ये पाहिलं. त्याने राम दरबार पाहिला तिथे, कारण ते भगवान रामचंद्राचे अनन्य भक्त होते. ते मंदिरामध्ये जायचे, मंदिरामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांना राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानजीचे दर्शन व्हायचे. का? कारण त्या भगवान रामचंद्राच्या प्रती त्याचा स्नेह होता. आणि मग हळूहळू एक दिवस भगवान रघुनाथ होता तो आजारी पडले. एवढे आजारी पडले की ते जागेवर सगळं मलमूत्र करत होते. जागेवर नाही का त्यांचं सगळं शरीर नाही का सडत चाललं होतं. आणि बरेच दिवस झाल्यानंतर ते आपल्या रूममध्ये राहत असताना, कुटीमध्ये राहत असताना एक भगवंत छोट्याशा बालकामध्ये यायचे, रूपामध्ये यायचे आणि सगळे साफसफाई करून भगवान स्वतः जगन्नाथजी त्यांना अत्तर लावायचे, सुगंधी तेल लावायचे, त्यांचे जे मलमूत्र झालेले कपडे होते ते धुवून टाकायचे. तर रघुनाथला वाटलं की माझं शरीर एवढं घाणेरडं आहे, शरीर सडतंय, मी जागेवर सगळं मलमूत्र करतोय, पण हे कोण बालक येतो आणि सगळे एवढे साफसफाई करून जातं, कोण असेल? एक दिवस उत्सुकतेपोटी रघुनाथने काय केलं, त्या बालकाचा हात पकडला आणि जसा हात पकडला एक दिव्य त्यांना अनुभव जाणवला. ते म्हटले की साधारण बालक नाही, हे जगन्नाथ जे असते. आणि आल्यानंतर म्हणे, भगवंता तुम्ही किती मोठी चूक करतायत, मी तुमची सेवा करायला पाहिजे तर तुम्ही माझी सेवा करतायत. तुम्ही जर ठरवलं असेल तर 1 मिनिटात माझा रोग बरा होऊ शकेल, ही घाण सगळी नष्ट होऊ शकेल, तुम्ही असं न करता माझी सेवा का करताय? तुम्ही एवढं पाप किंवा माझेकडून असं कृत्य तुम्ही का घडून घेताय भगवंता? रघुनाथ भगवंताशी बोलतोय. भगवंत म्हटले, रघुनाथ मी एका क्षणामध्ये तुझं पाप नष्ट करू शकतो, तुझी सगळी स्वच्छता पण करू शकतो, पण तुझे प्रारब्धाचे जे कर्म आहे त्या प्रारब्धाच्या कर्मामुळे तुला हे दुःख भोगावं लागतंय आणि त्या कर्मामध्ये मी कोणताही फरक किंवा इंटरफेअर करू इच्छित नाही आणि तुझ्या कर्माचे फळ तुला भोगू देऊ. आणि जेव्हा हे कर्माचे फळ तुझे नष्ट होते आणि ह्या दुःखातून जेव्हा तू मुक्त होशील तेव्हा माझ्या धामाची प्राप्ती होईल. त्यामुळं मी नाही का ह्या गोष्टी तुझ्यासाठी करतो, माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी करतोय, बाकी प्रारब्धामध्ये कर्मामध्ये मी अजिबात काही करत नाही. हे जेव्हा मी स्टोरी वाचली पहिल्यांदा आणि नेहमी वाचत असतो, म्हणजे इथे एक मुद्दा असा आहे, तुम्ही देवाला घाबरलं नाही तरी चालेल, देवाला
घाबरलं नाही तरी चालेल, पण तुमच्या कर्माला तुम्ही घाबरा. एकदा देव माफ करेल, भगवंत माफ करतील, कर्म अजिबात माफ करत नाही. आणि भगवंत स्वतः सोबत राहून सुद्धा आपल्या भक्ताचे कर्म कमी नाही केले. म्हणून कधी कधी वाटते भक्तीमध्ये आल्यानंतर प्रभूजी एवढ्या माळा करतोय, एवढा महाप्रसाद खातोय, एवढे मॉर्निंग प्रोग्राम करतोय, ग्रंथ वाचतोय, माझ्या लाईफ मधले प्रॉब्लेम का सॉल्व्ह होत नाही? भगवंत आपले आनंदी बासुरी वाजवतात, आनंदी येते, पण माझ्या लाईफचे प्रॉब्लेम का सॉल्व्ह होत नाही? तर ह्या कथेतून आपल्याला शिकायचं आहे की भगवंत ते नेहमी स्माइलिंग करतील, पण आपल्या कर्माचे फळ, मग ते शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, सामाजिक असो, भगवंत पांडवांसोबत राहिले. भगवंत पांडवाचे एक सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केले. मग असं नका समजू की मी भक्तीमध्ये आल्यानंतर माळा एवढा करतो म्हणजे नाही. आपल्या प्रारब्धानं आपल्याला जे भेटलंय त्याला फेस करावंच लागणार आहे. तुम्ही भक्ती करा नका करू, त्या गोष्टीतून तुम्हाला, म्हणून मुद्दा असा आहे की आपले कर्म शुद्धतेमय. हा एवढं आहे, भगवंत त्याच्यामध्ये एक आपल्याला ग्रेस देतात, कृपा देतात. काय देतात? जिथं हात तुटायचा तिथं बोटावर नेतात, पण दंड दिल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून कधी पण आपल्या जीवनात कोणती डिफिकल्टी आली, कोणती सिच्युएशन आली, तेवढंच असं समजायचं की भगवंताची कृपा माझ्यावर, अनन्य भाव आहे, कदाचित भगवंत मला शुद्ध करतायत. मी मागे पण एक प्रवचन दिलं, त्या प्रवचनामध्ये दिलं की जेव्हा जिलेबी आपलं खाजा असतो ना, खाजा, तो खाजा पहिले पिठामध्ये चांगला मळला जातो. पहिले मळण्याची जी प्रोसिजर आहे ती बी कठीण आहे. त्याच्यापेक्षा आणखीन एक प्रोसिजर आहे फ्राय करण्याची, तळण्याची. आणि तळल्यानंतर तो साखरेच्या पाकात टाकला जातो, आणि साखरेच्या पाकात टाकल्यानंतर भगवान जगन्नाथजीला अर्पण केला जातो. जिलेबीचं उदाहरण घ्या, जिलेबी पहिले तळली जाते, नंतर साखरेच्या पाकात टाकले जाते, नंतर ती ऑफर्ड होते. खवा खालून आग लावल्या जाते, वरतून हलवलं जाते, तेव्हा ती रबडी बनते, आणि नंतर ऑफर्ड होते. तसंच आपलं जीवन आहे. आपल्याला असं समजायचं की भगवंत कदाचित नाही पिठासारखं मळताय सध्या, किंवा कदाचित जिलेबीसारखं किंवा खाज्यासारखं फ्राय करतायत. भाऊ थोडं थांब, पेशन्स ठेव. तळण्याची किंवा मळण्याची प्रोसेस चालू आहे. भगवंत त्या खाज्याला जसं साखरेच्या पाकात टाकतील, तसंच आपल्या जीवनामध्ये ही जी तळण्याची आणि जी मळण्याची जी प्रोसिजर आहे ती चालू आहे कदाचित. पण जेव्हा साखरेच्या पाकात टाकून ऑफरिंग होतात ना, तर भगवान जगन्नाथजी म्हणते, बेटा आता तू सगळ्या गोष्टीतून आले. म्हणून रघुनाथच्या स्टोरीतून काय की भगवंत त्याला फ्राय करू देत आहेत, तुझे कर्म जळून टाक. लक्षात येते तुमच्या मी काय सांगतोय? रबडी कधी कधी लोक पुरं हातबल होऊन जातात, प्रभूजी इकून प्रॉब्लेम, तिकून प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम. भाऊ खालून आग लागलेली, वरतून हलवत आहेत प्रकृती. ध्यानात ठेवून रबडी होणार आहे, काळजी करू नको. आणि ती रबडी दूध पिण्यापेक्षा रबडी खायला सगळ्याला आवडते ना, पण ती खाण्याच्या पहिले काय प्रोसिजरमध्ये आले तेव्हा जरा विचार करता. तसंच एखादा मग प्रभूजी तुम्ही लय महान आहेत. भाऊ तू महान होण्याच्या पहिले लय घसले त्यानं, तेव्हा तो महान झालाय लहान. म्हणून भक्तीमध्ये जी प्रोसिजर आहे लाईफमध्ये, रबडी किंवा जिलाबी किंवा खाजा किंवा गुलाबजाम भारी वाटतो तोंडामध्ये, पण त्याच्या पहिली जी प्रोसिजर आहे ना ती महत्त्वाची. तसंच भगवंताला ऑफर्ड होण्याच्या पहिले आपल्या जीवनामध्ये ही डिफिकल्टी येणार आहे, आणि भगवंत त्याच्यात काही हे करणार नाही. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की पेशन्स करणे आणि टॉलरन्स ठेवणे हाच पर्याय भक्ती मार्गामध्ये. मग तो कोणतेही सिच्युएशन आलंय, आणि हे कधी होईल माहिती आहे का? ह्या गोष्टीला आपण कधी फेस करू माहिती आहे का? जेव्हा आपली साधना प्रॉपर असेल, आपलं रीडिंग चांगलं असेल, तेव्हाच आपण ह्या गोष्टीला काय करू, ग्रेस समजू, कृपा समजू. नाही तर अन्यथा तुम्हाला लेटेस्टमध्ये सांगतो, 1-2 वर्षाची घटना आहे. ते तुम्ही बऱ्याचपैकी त्या माताजी प्रभूजीला ओळखतात असतात. त्यांना मूलबाळ नाही, पण त्याच्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आले. त्यांनी इस्कॉन बी सोडली, दोघं नवरा बायको दीक्षित आहेत, भक्ती पण सोडली, दर्ग्या बाबाला जातात ते. आता ते सेवेला यायच्या संडेला, ते पण सेवा संडेला बंद झाली, कारण त्यांचा लाईफचा जी फेथ आहे, श्रद्धा आहे ना, पूर्ण हलून गेलेली आहे, सगळे हलून गेलेली. कारण काय, भक्ती तुम्ही वरचीवर करताना तो वरचीवरच निघून जाता. जेवढा डीप मध्ये जाताना तो वरच्या लाटा किती तुम्हाला इफेक्ट करणार नाही. त्याच प्रकारे आपल्याला थोडं डीप मध्ये जायचं आहे. हा, तुम्ही म्हणा प्रभूजी आम्ही भक्ती सोडून नाही का बाहेर जाऊ, याच्यापेक्षा बाहेर तर फार हे,
काहीच नाही. म्हणून मुद्दा असा आहे की भगवंत सोबत राहिलं पाहिजे. भगवंत आपल्याला कृपा प्रदान करतात, पण ते सहन करणं माझं. आणि असे रघुनाथदास आपल्या रघुनाथची नाही का भगवंत सेवा करीत होते. एक दिवस रघुनाथला म्हटले, अरे रोज रोज तू येतोय, फुलं अर्पण करतो, मला फणस खायला आवडतं. फणस त्याला जॅकफ्रूट म्हणतात ना, मला ते अर्पण. तर मग भगवंत ते म्हटलं आपण चोरी करूया. रघुनाथ म्हटलं की भगवंता तुम्ही सांगितलं तर मी सुंदर सुंदर फळं नाही का फणस तोडून आणतो, तुम्हाला त्याचे घर अर्पण करतो. भगवंत म्हणले की जी चोरी करून खाण्याचा आनंद येतो कशामध्ये नाही. जेव्हा मी वृंदावनमध्ये होतो तेव्हा मी सगळ्या गोपींच्या घरामध्ये दही दूध लोणी असं चोरून नाही का गरम करा, आणि त्याचा आनंदच वेगळा होता. म्हणून मला तो आनंद प्राप्त करण्यासाठी आज आपण राजाच्या जो बगीचा आहे त्याच्यामध्ये जाऊन चोरी करूया. रघुनाथ म्हणता भगवंता काय तुम्हाला चोरी करून खाण्याचा आनंद माहीत नाही. म्हणे चल तू आपण दोघं चोरीला करूया. म्हणजे ठीक आहे. भगवंत म्हटले काम कर रघुनाथ, तू वरती चढ, मी खाली थांबतो. रघुनाथ बिचारा साधा भोळा नम्र सौम्य स्वभावाचा असा चढल्यानंतर म्हणले भगवंत मी तोडून टाकतोय खाली, तुम्ही घ्या. मला काळजीच करून नको, टाक खाली, पहिली टाक. आणि रघुनाथनं मेहनत करून ते फणस तोडलं आणि टाकलं खाली. टाकल्यानंतर जगन्नाथजी गायब झाले. झाल्यानंतर ती त्याला जो रक्षक होते सैनिक आल्यानंतर बघितलं ज्या ठिकाणी आवाज आला मसाले घेऊन आले. बघितलं तर इथं तर फणस पडलेलं आहे. कोण तोडलं? वरती बघितलं अरे रघुनाथ. म्हणजे तुम्ही भगवान जगन्नाथचे अनन्य भक्त आहेत, भगवंत तुमचे जे आदान प्रदान, आणि तुम्हाला चोरी करण्याची काय गरज पडली? रघुनाथ काही उतरले नाही, जाग्यात थांबले. मग राजाला बोलवलं, बघा तुम्ही ज्यांना महान भक्त समजतायत ते सुद्धा चोऱ्या करतात. तर राजा म्हटलं भगवंताला आपल्या रघुनाथला की चोरी करायची काय गरज? मला जर सांगितलं असतं मी सुंदर नाही का जे फणस आहे तोडून तुम्हाला अर्पण केले असते. त्यावेळेस रघुनाथ म्हणतो तुम्हाला झालेला प्रसंग सांगतो काय. भगवान जगन्नाथ जे आले, आम्ही दोघं चोरी करण्यासाठी आलो आणि भगवंतानं सांगितल्यामुळे मी चोरी केली, पण स्वतः जगन्नाथजीच काय झाले गायब झाले आणि मला लटकवलं. म्हणून भगवंत आपल्या भक्तांचं आदान प्रदान करतात. आणि मग तिथे सगळे भक्त एवढे आनंदी झाले की मग सगळे फणस घेतले आणि भगवान जगन्नाथजीला काय अर्पण केले. आता ही भौतिकवादी जर स्टोरी ऐकेल ना नाही काही बोलतात, बरं हवेत गोळ्या मारतात. असं पुढे होईल का? भाऊ तुझी चेतना एवढी मलिन असल्यामुळे तुला हे कळणार नाही. आपण जे सो कॉल्ड एज्युकेटेड म्हणतात ना, जे जास्त सायन्सनं विचार करतात. अरे बाबा तुम्हाला बागेश्वर धाम माहिती असेल, फेमस आहे बागेश्वर बाबा. आता तुम्ही म्हणतात काहीतरी त्याचे काही डिटेक्टर नाही ना, पण तो तुमचं मनातलं सगळं ओळखतो ना, कट्टा चिट्टा काढतो. मी बऱ्याच व्हिडिओ बघतो. एक मुलगी आली, खोल दू के सबराज, मुले नाही गुरुजी मत खोलना. सगळ्यांचे ते ओपन करतात. म्हणजे एक सिद्धी असलेला पुरुष सुद्धा सगळं सांगू शकतो. म्हणून भगवंताची लीला का होत नाही? पण ह्या लीला होण्यासाठी हृदय अंतःकरण शुद्ध पाहिजे. आणि असे रघुनाथ भगवंताचे आदान प्रदान करायचे. आणि त्यावर रघुनाथ नाही का पुढे एक दिवस त्यांचा जगन्नाथपुरीमध्ये सुंदर त्यांनी भगवान जगन्नाथजीसाठी सुंदर भजन गायले. आणि ते गायल्यानंतर तिथे त्यांचे प्रसिद्ध झाले होते. आणि मग हळूहळू भगवान जगन्नाथजीच्या त्या कथा करू लागले. तर असे रघुनाथ भगवंत. दुसरे एक भक्त होते भगवंताचे, यांचं नाव होतं साल्वे, दीनकृष्णदास. हे जे दीनकृष्णदास होते भगवान जगन्नाथजीचे अनन्य भक्त होते. 300 वर्षापूर्वीची घटना आहे. आणि यांचं जे महाकवी आणि यांच्या वडिलांचं नाव होतं मधुसूदन ब्राह्मण होते. आणि लहानपणापासून ते भगवान जगन्नाथजीचे सुंदर सुंदर भजन काव्य रचना करायचे. त्यावेळेस राजा गजपती दिव्यसिंग हे त्यांनी ऐकलं की हा जो दीनकृष्णदास आहे तो सुंदर काव्य रचना करतोय आणि भगवान कृष्णाचे सुंदर रचना करतो.
त्यावेळेस त्याला त्यांनी दरबारात बोलवलं आणि बोलवल्यानंतर सांगितलं की माझ्यावर तू काहीतरी काव्य रचना कर. त्यावेळेस दीनकृष्णदास म्हटले, ह्या भौतिक जगामध्ये जो हाडामासाचा व्यक्ती आहे, जो नश्वर आहे, एक दिवस हे शरीर त्याला सोडावं लागतंय, अशा व्यक्तीचं मी भगवंताशिव दुसरं मी कोणाची रचना करत नाही. आणि असं जेव्हा ऐकलं तर राजा गजपती दीनसिंह एवढे रागवले, सोडून दिले. त्यावेळेस दुसऱ्यांना सांगितलं, एक काम कर, माझ्यावर एखादी रचना कर, एखाद्या संगीताची किंवा एखादं काव्य रच, दुसरं कर, एखादं भजन तर रच. म्हणले नाही, तुम्ही मूर्त व्यक्ती आहेत आणि मूर्त व्यक्तीचं मी रचना नाही करत. आणि तुमच्यासारख्या मूर्त व्यक्तीच रचना करून तुम्ही साधारण आहेत, तुमची किंमत काय, मूर्ती आल्यानंतर तुम्ही मातीमोल होणार आहेत. असं म्हटल्यानंतर राजाला राग आला, काय मी मातीमोल होणार आहे. या जगामध्ये लोकांना दुखवायचं त्यांचा इगो ठेसा. इगो या जगामध्ये सगळ्यात मोठा अहंकार. जसं मी एकदा ॲडमिट होतो सह्याद्रीमध्ये, ते डॉक्टर नाही का 2च टॅबलेट लावायचे मेडिसिन्स, लॅरिगो आणि फॉल्सिगो. अजून बी पाठ आहे. तर एक दिवस पाहिलं सगळ्या मेडिसिन, लॅरिगो तर म्हणलं ठीक आहे, फॉल्सिगोचं इंजेक्शन, आणि मलेरियाला तीच इंजेक्शन, डेंगू आणि मलेरियाला तीच इंजेक्शन येतं. कोणतं? फॉल्स. म्हणलं भाऊ ऑलरेडी एवढं फॉल्सिगो, आणखी फॉल्स इंजेक्शन घालतोय. आता ते म्हणलं फॉल्स इंजेक्शन, तर ते आजार आपल्याला सुद्धा फॉल्स इगोचे इंजेक्शन देतात लोक. प्रभूजी तुम्ही महान आहेत, तुम्ही पुरुषच नाहीत, मग कोण आहेत? महापुरुष आहेत. हां, म्हणजे एवढं गुणगान करता, बाप रे बाप. म्हणजे भौतिक जगात तर हवेत हरभऱ्याच्या झाडावर चढवतात, भक्तीमध्ये सुद्धा एवढं चढवतात. प्रभूजी तुम्ही तुमच्या का शुद्ध भक्ती मी आधीच कधीच पाहिलं नाही. तर हे असं समजायचं, आपल्या लाईफमध्ये आपल्याला कोणतरी फॉल्स इगोचं इंजेक्शन देत आहेत. कधीच आपण फॉल्स इगोमध्ये राहिलं नाही पाहिजे. माहिती आहे का, जेवढा फॉल्स इगो येईल ना, मिथ्या अहंकार, तेवढं भगवंत दूर जातात. अरे गोपींना अहंकार झाला की भगवंत माझ्यासोबत खेळतायत, भगवंत गोपीला सोडून जाऊ शकतात, तर आपण किस खेतकी मुली आहे. सुद्धा मला कशाचा इगो झाला माहिती आहे, अहंकार कशा झाला माहिती आहे, या सगळ्या जगात गरीब मीच आहे, माझ्यापेक्षा गरीब कोणीच नाही. भगवंत म्हणला, बेटा तुला गरिबीचा अहंकार झालाय, तुला असं सोन्याची नगरी निर्माण होईल. तुम्ही अहंकार नका करू, तुम्हाला काही सुधारून देणार नाही. आपला अहंकार म्हणजे 5 मिनिटाचा फुग्यासारखा बबल्स. तेव्हा प्रभूजी मी लय गरीब आहे, सुद्धा मला झोपडी पण नव्हते, फाटके कपडे होते, दुसऱ्याच्या पोहे खायचे. म्हणजे भगवंताला गरिबीचा अहंकार चालत नाही, तर श्रीमंतीचा तर विचार सोडून द्या. म्हणून याच्या पुढे न रूपाचा, न गुणाचा, न धनाचा, न कोणाचा अहंकार. जेवढा तुम्ही इगो करता तेवढं भगवंत तुमच्यापासून दूर जाते. तुम्हाला भगवंत महत्वाचे का इगो महत्वाचा आहे हे तुम्ही ठरवा. आणि इगो कधी दूर होऊ शकेल माहिती आहे, जेव्हा आपण दासांदास भावनेने सेवा करू, भगवंताची, भक्तांची तुच्छ भावनेने सेवा करू, तेवढं आपण त्या नम्र भावनेमध्ये. म्हणून राधानाथ महाराज म्हणतात, प्रत्येक साधकाने एक अलंकार धारण केला पाहिजे. जर स्त्रीने एक मंगळसूत्र घालते, तिच्या सौभाग्याचं लक्षण आहे, तसं एका साधकाचं लक्षण आहे. महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये म्हणतात, तृणादपी सुनेचे ना तरोरूपी सहिष्णू अमानीन मानदीन कीर्तनीय सदा हरी. हे पाठ करणं सोपं आहे, पण लाईफमध्ये फॉलो करणं सगळ्यात डिफिकल्ट आहे. म्हणून सकाळी शिक्षाष्टकम म्हणताना पहिले हे माने, जप करताना ॲटलिस्ट रिपीट मारा पोपटासारखं, होईल तेव्हा होईल. कशाने विषय आला? फॉल्सिगो. फॉल्सिगो. पण फॉल्सिगो कशाने आला? कशाने आला? दिनकृष्ण राजाचा. याचा तुम्ही ध्यानपूर्वक ऐकत नाही, तुम्हाला प्रश्न पडला घडल कुठे येतं नाही ना. टेन्शन नका घेऊ. राजाला अहंकार होता, कशाचा? पदाचा. त्यावेळेस दीनकृष्णदास म्हटले नाही, आणि मग त्याला कैदमध्ये टाकलं दीनकृष्णदासला. आणि दीनकृष्णदास सगळ्या अवस्थेमध्ये आनंदी. का? भगवंताचा भक्त आहे, भौतिक जगाचा कोणता प्रभाव आहे सगळीकडे. आग लगे बस्ती में बाबा पण मस्ती में, तिकडे काय आग लागायचे लागू दे, आपले आनंदात आहे. गेल्यानंतर भगवान जगन्नाथजीला कळलं की माझ्या शुद्ध भक्ताला याने कैद केलेला आहे. भगवंत स्वतः स्वप्नामध्ये गेले राजाच्या, म्हणले राजा गजपती सिंह दिनसिंह
की माझ्या भक्ताला तू बंदी केलं, तू साधारण आहे. आणि जेव्हा भगवंत क्रोधित अवस्थेमध्ये जेव्हा बोलले राजा गजपतीला, तेव्हा राजा घाबरून उठला आणि रातोरात जाऊन जे दीनकृष्णदास होते त्यांना मुक्त केलं. आणि मुक्त केल्यानंतर त्यांची माफी मागू लागली. आणि माफी मागल्यानंतर म्हटले की जगन्नाथजी रागवले, भरपूर धनसंपत्ती दिली, त्यांचा मान सन्मान दिला, भरपूर दिल्यानंतर इकडे दीनकृष्णदास जे कृष्ण भक्त असतो ना, त्याचं हृदय सौम्य असते. भले तो रागावला असेल, तो लगेच माफ करतो. कोणी जरी त्याच्याप्रती अपराध केला तो भक्त, जो भक्त म्हणतो स्वतःला किंवा भक्तीची प्रॅक्टिस करतो ना, तो त्याचं हृदय सरळ राहते आणि तो लगेच माफ करतो. पण जे अर्धवट भक्त असतात ना, प्रभूजी मला बोललेच नाही, मला विचारतच नाही, किंवा माझ्यावर राग, अरे हे एकदम खाली आहे. जो सरळ हृदयाचा भक्तीच्या पूर्ण लेवल असतो ना, तो ह्या गोष्टीत नाही पडत. आणि मग एकदम साध्या भावाने माफ केलं. माफ केल्यानंतर दीनकृष्णदासला वाटलं की राजा गजपतीपेक्षा चांगला भक्त या जगामध्ये कोणीच नाही. मी तर दुय्यम भक्त आहे, पण महान भक्त राजगजपती. का बरं? भगवंत स्वतः स्वप्नात येऊन त्यांना दिल्या, मला तर अजून ते भेटलं नाही. याचा अर्थ मी किती पतित आहे. आणि अशा भक्तांसाठी मी काय करेन, एक काव्य रचना करेल. आणि ते काव्य रचना त्यांनी राजा दिवसिंह आहे त्यांची रचना केली. आणि पुढे ती रचना आज उडीसामध्ये एवढी फेमस आहे, त्याचं नाव आहे अमृत सागर. आणि त्यांनी सुंदर हरिनामावर नाही का 2 ग्रंथ लिहिले. एक म्हणजे रास विनोद आणि दुसरे रास कलोल. आणि त्याबरोबर हे 2 ग्रंथ रचनेमध्ये त्यांनी भगवान जगन्नाथजींची काय केली, स्तुती केलेली. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी एक महत्त्वाचं कार्य केलं, भगवंताच्या नावाचं. ते म्हणतात उडियामध्ये, नाम ब्रह्म नाम ब्रह्म नाम ब्रह्म सार, नाम ब्रह्म विनो आर नाही प्रतिहार. नाम ब्रह्म नाम ब्रह्म नाम ब्रह्म सार, म्हणजे हरिनाम, हरिनामाच हा सार आहे. नाम ब्रह्म विना आर नाही प्रतिहार. या जगामध्ये जर उद्धार करायचं साधन कोणतं असेल, ते भगवंताचं नाव आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून महत्वाचं आहे की आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण हरिनामाला प्राधान्य दिलं पाहिजे. हरिनामाशी दुसरा कोणता पर्याय नाही. आणि तो हरिनाम का, वैकुंठ शब्द. कोणते शब्द? वैकुंठ. तुम्हाला वैकुंठात जायचं असेल तर वैकुंठी शब्दाचा उच्चार करावा लागेल. आणि भौतिक जगात राहायचं असेल तुम्हाला, काही कंपल्सरी नाही, तर मग भौतिक शब्द उच्चार करा. मग भौतिक लोकांसोबत राहा, भौतिक फंक्शनमध्ये जा, मंडेन बुक्स रीडिंग करा, भौतिकवादाचा जे प्रसाद आहे, जेवण आहे ते खा, काही मनाई नाही. पण सिन्सिअरली जर भगवत धामात जायचं असेल, वैकुंठात जायचं असेल, तर भगवंताच्या भक्ताचा संग करा, हरिनामाचा जप करा, श्रीमद भागवताचं वाचन करा, कृष्ण प्रसादाशिवाय काही खाऊ नका, भौतिक बुक्स वाचन करू नका. मी आज काल प्रभुपादांचं एक स्टेटस ठेवलं होतं, किती लोकांना पाहिलं? प्रभुपाद म्हणतात, काय म्हणताय की मी रात्रंदिवस नाही का बुक्स वाचन करतोय, आपलं रीडिंग करतो, वर्ड टू वर्ड मिनिंग करतो. कशासाठी करतोय? तुमच्यासाठी. पण तुम्ही काय करता? खातात पितात झोपतात. प्रभुपादांना किती दुःख होत असेल की जे मला माझे अनुयायी येतात, जे माझे फॉलोअर्स आहेत, माझे ग्रंथ वाचत नाहीत. म्हणून ॲटलिस्ट आपण भगवंताला प्रसन्न करणं तो दूर आहे हो, पण आपण भक्तांना जरी प्रसन्न केलं, प्रभुपादांना, गुरु महाराजांना केलं, तरी आपली नैया पार करून जाते. ॲटलिस्ट आपल्या जीवनामध्ये एवढं सोपं नाही आहे. तुम्ही जॉब करतायत, बिझनेस आहे तुमचा, तुम्हाला फॅमिली लाईफ आहे, स्ट्रगल आहे, मान्य आहे. पण ॲटलिस्ट इम्पॉर्टंट, डॉक्टरनं मेडिसिन दिली, आपण वेळ काढून घेतो का नाही? ते फिजिकलसाठी. पण मेंटल मेडिसिन्स काय, जे आपल्या परंपरेनं आपल्या गुरुवर्गाने दिलेले, ते ॲटलिस्ट आपण ते तरी तेवढं केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण असं करू तर निश्चित भगवंत सुद्धा आपल्या भक्तांशी जसं त्यांच्याशी आदान प्रदान करतात, त्या भगवंत आपल्यासुद्धा आदान प्रदान करतील. आणि हे आपल्या जीवनाचं जी परिपूर्णता आहे ते आपण प्राप्त करू. हरे कृष्ण.